एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5. अरे वा, सरासरी जरा अवघड बघा, सरासरी आता तुम्हाला अवघड आहे. मग उदाहरणाला मी क्वालिटी उदाहरण म्हणतो. चला, क्वालिटी एक्झाम्पल म्हटल्या जाईल याला. ठीक आहे, याला क्वालिटी एक्झाम्पल म्हटलं जाईल. का असे तुम्हाला बघा, फक्त 11 वर्ष दिली असती सोपी पडली असती, फक्त 12 वर्ष सोपं पडलं असतं. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. एका वर्गात 60 मुलं दिलेलं आहे. 60 मुलांचं सरासरी वय 11 वर्ष 5 महिने आहे. ठीक आहे, 11 वर्ष 5 महिने आहे. शिक्षकाचं बघा, एक माणूस ऍड झाले, सरासरीत आपण बघितलं होतं, पण अडचण अशी की सरासरी बघा, म्हणजे 61 लोकांची सरासरी काय दिली, 12 वर्ष पूर्ण दिलेली आहे. ठीक आहे, चला तर शिक्षकाचं वय काय, शिक्षकाचं वय काय असा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. साधं सुद्धा आपण काय करू, वर्षांची बेरीज काढून घेऊन खालच्यांची बेरीज काढू. चला, आधीच्या लोकांची बेरीज किती आहे, किती वर्ष बघा, 11 वर्ष बघा, सरासरी गुणिले एकूण लोक म्हणजे काय, सर्वांच्या वयाची बेरीज येणार आहे. किती वर्ष बघा, सगळ्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष येईल ते काढू. 60 गुणिले 11 660. हे 5 महिने बघा. आता याला 60 ने गुणल्यावर ते महिन्यात उत्तर येईल. हे 6 बघा, हे वर्ष बघा, 11 + 66 हे वर्ष पूर्ण झाले. हे 5 महिने, 5 + किती 300, 6 × 300 महिने झाले. हे वर्ष आणि एवढे महिने, महिन्याला काय करा, वर्षात कन्वर्ट करून घ्या. हे 300 महिने म्हणजे किती वर्ष रे, त्याला आपण भागिले 12 करून टाकू. म्हणजे एका वर्षात 12 महिने, 300 महिने म्हणजे किती, 12 × 12, 12 × 2 = 24, 6 उरले, 12 × 5 = 60. मग 300 महिने म्हणा किंवा 25 वर्ष म्हणा. ठीक आहे, मग हे 660 वर्ष अधिक 25 बरोबर 685 वर्ष. येस, म्हणजे 60 लोकांच्या सर्वांच्या वयाची जर का मी बेरीज केली, टोटल ती 685 वर्ष आली. ह्या 61 लोकांची बघा, 61 लोकांची 12 आहे, तर 61 गुणिले 12 करा, किती येतं, 12 × 1 = 12, हातच्या गेला 1, 12 × 72 नाही 73, बरोबर ना, 73, 732 वर्ष आहे. म्हणजे बघा, नुसतं मुलांच्या वयाची बेरीज केली, 685 वर्ष भरली, शिक्षकाचं वय ऍड केलं, 732 झालं. शिक्षकाचं वय सांगा किती, 685 मध्ये किती ऍड केल्यावर 32 झालं, हे त्यांनी विचारलं. सांगा किती झालं, 732 मध्ये किती ऍड केल्यावर 685 झालं. 12, 12 तून 5 गेले 7, 68 आणि 72, 68 आणि 4 72. यस, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आलं. समजलं का रे?